वसाहतवादी इतिहास लेखन. ब्रिटिश अधिकारी व ख्रिश्चन धर्मप्रसारकांनी भारतीय संस्कृती गौण दर्जाची आहे हा पूर्वग्रह प्रतिबिंबित होणारे इतिहास लेखन केले. ब्रिटिशांचे धोरण हे वसाहतवादी होते. वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी ब्रिटिशांनी या प्रकारच्या इतिहासाचा वापर केला गेला. यास वसाहतवादी लेखन असे म्हणतात. आता आपण पाहूया प्राच्यवादी इतिहास लेखन. युरोपातील अभ्यासकांना पूर्वेकडील देश व त्यांची संस्कृती याबद्दल वाटणारे प्रेम, आदर, कौतुक आणि त्याबाबत त्यांनी केलेल्या खास लेखनास प्राच्यवादी इतिहास असे म्हणतात. प्राच्यवादी इतिहासकारांनी संस्कृत व युरोपियन भाषा यामधील साम्य, तसेच वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्याचा अभ्यास यावर भर दिला होता. त्यातूनच त्यांनी एक प्राचीन इंडो युरोपियन भाषा ही भाषांची जननी होती अशी कल्पना मांडली. आता आपण पाहूया राष्ट्रवादी इतिहास लेखन. 19व्या शतकात इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकलेल्या भारतीय इतिहासकारांनी भारतीयांमध्ये आपल्या देशाच्या प्राचीन वैभवाचा अभिमान व आत्मीय जाणीव जागृत करणारे लेखन केले. या दृष्टीने इतिहासाबाबत केलेल्या लिखाणास राष्ट्रवादी इतिहास लेखन संबोधतात. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रह दूषित इतिहासाला राष्ट्रवादी इतिहासकारांनी विरोध दर्शवला आणि भारतीय इतिहासातील सुवर्ण काळ शोधण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातील या प्रकारच्या इतिहास लेखनाला विष्णुशास्त्री चिपळूणकर यापासून प्रेरणा मिळाली.